विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच आरोप प्रत्यारोप देखील अनेक उमेदवारांवर केल्याचं दिसतंय. कसबा विधानसभा मतदारसंघात मनसेच्या गणेश भोकरे हे जे उमेदवार आहेत त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी रासने यांनी आरोप केले होते. मात्र आता दंगेकरांवर त्यांनी निशाणा साधलाय. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते पाहूया. तुम्ही दंगेकरांना म्हणतायत की त्यांचा फुटबॉल केला काँग्रेसने, काय घडलं होतं तेव्हा? ज्या मनसेने सन्मान्य राजसाहेबांनी त्यांना इतकं दिलं, साहेब अमित साहेब अडचणीत असताना आजारी असताना त्यांनी मनसेच्या पाठीत खंजीर खुपसून सगळी कार्यकर्ते विभागाध्यक्षापासून सर्व पदाधिकारी घेऊन ते गेले पूर्वी भाजपच्या दारात. भाजपने त्यांचा फुटबॉल केल्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले आणि ते काँग्रेसमध्ये आले. पोटनिवडणुकीमध्ये मनसे नव्हती म्हणून ते आमदार झाले. आणि ते जे बोलतात की सेटलमेंट अहो सेटलमेंटच्या बाबतीत ह्यांनी बोलू नये. 2014मध्ये इथं मनसेचा लोकसभेला जे उमेदवार होता पायगुळे साहेब यांच्या विरोधात ह्यांनी कोणाचे पैसे वाटलेले आहेत, किती पैसे वाटलेले आहेत, मी त्यांच्यासोबत काम करत होतो. मला त्यावेळेला पण भूमिका पटत नव्हती, पण ते ह्या गोष्टी करतात. सेटलमेंटवरती त्यांनी बोलूच नाही. मी माझं तोंड शांत ठेवतो, मला बोलायला लावू नका. कसब्याला हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हटलं राज्याचं लक्ष कसब्यावर असतं. तुमचे विरोधात नेमके कोण आहेत, दंगेकर आहेत की रासने? ते दोघं पण माझे विरोधक नाही. माझी लढाई स्वतःशी आहे. सन्मान्य राजसाहेबांनी माझी जी कामं करतो मी गोरगरीब जनतेसाठी सर्वांसाठी जे कामं करतो आहे, माझ्या कामाचा अहवाल पाहून साहेबांनी संधी दिलेली आहे. साहेबांनी सांगितलेलं आहे की कसब्यामध्ये तुम्ही पाहू शकता 9पासून कसब्यात मनसे लढते. आम्हाला पूर्वी 50,000 मतं होते, नंतर 30,000 मतं आहे. यंदा कसब्यामध्ये मनसेचा भगवा फडकणार आणि आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीने उतरलो आहे. त्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. भाजपचे लोक आमच्या सहकाऱ्यांना धमक्या देतात आहे, पण आम्ही राजसाहेबांचे कार्यकर्ते, आम्ही तुमच्या धमकीला भीक पण घालत नाही. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही आज उभं राहायला तयार आहे. आणि तुम्हाला सांगतो की ह्या मनसेची कसब्यामध्ये एक सुप्त लाट आहे, ज्याचं तुम्हाला 100% तुम्हाला रिझल्ट दिसेल 23 तारखेला. आता निवडणुकीच्या प्रचाराचे काहीच दिवस बाकी राहिले. 2 दिवसाचे महत्त्वाची धोरणं कोणती आहेत निवडणूक? आमची जी मेन कन्सेप्ट आहे सर्व महाराष्ट्र सैनिकांची, ती आम्ही डोर टू डोर जातो आहे. हे लोक विरोधक जे ते मोठ्या रॅल्या काढतात, ते पेड लोक आणतात, ते पण आम्ही डायरेक्ट मतदारांशी कनेक्ट होतो आहे. आमचं काम आहे ग्राउंडवरती. आम्ही घराघरात जातो आहे, लोकांशी बोलतो आहे. लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि मला वाटतं की लोक ह्यांचे चेहरे बघून बघून वैतागलेले आहेत. ह्यांची भ्रष्टाचार बघून बघून वैतागलेले आहेत. जे भाजपचे उमेदवार आहेत 4-4 टर्म स्टँडिंग आहे. कसबा मतदारसंघामध्ये दाखवायला एक विधायक काम नाही. यांचं जे स्टँडिंगमधले जे यांचे कमिशन आणि मॅटर झाले, या पैशावरती गोव्याची निवडणूक लढवली गेलेली आहे. गोव्याला इथनं फंडिंग होतं. अहो ह्यांच्यामध्ये असं कसबा टू गोवा ह्यांच्यामध्ये असं काय टॅलेंट आहे की ह्यांना 4-4 टर्म स्टँडिंग द्यायला लागतं? असा कुठला नेता आहे जो ह्यांना एवढी ताकद देतो? आज मागच्या वेळेस जनतेने नाकारलं तरी परत त्याच उमेदवाराला दिला. म्हणजे बाकीचे अकार्यक्षम आहेत का? कोणाची तेवढी ताकद नाही का आमदारकी लढायची? त्यामुळे भाजपचे जे अंतर्गत नाराज झालेले कार्यकर्ते नेते ते देखील यंदा मनसेसोबत आहे. अनेक सारे हिंदुत्ववादी संघटना देखील मनसेसोबत आहे. अनेक सारे गोरक्षक संघटना देखील आम्हाला जाहीर पाठिंबा देतात आहे. दंगेकरांच्या म्हणण्यानुसार तुमचं आणि रासनेंचं सेटलमेंट असं काही नाही आहे? अहो आम्ही सेटलमेंट करणार नाही, तेच सेटलमेंट आहे. ज्याला स्वतःला कावीळ झाले त्याला सगळं जग पिवळं दिसतं. सेटलमेंट कोण करतं? यांचं पोरशे प्रकरण झालं, का बंद झालं यांचा आवाज आता? ह्यांनी तो मध्ये ड्रग्स प्रकरण, ललित पाटील 100 कोटी 200 कोटीचे ड्रग्स आहेत, का बंद झाल्यानंतरनं आज त्या विषयावरती चकार शब्द काढत नाही आहे. त्यामुळे ह्यांनी बोलू नये आम्हाला. आणि काय असतं यांच्यामध्ये काय चालतं, आम्ही स्वतः त्यांच्यासोबत काम केलेलं, आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. विरोधकांशी लढण्यास आम्ही सक्षम आहोत, पण यावेळेस मनसेची सुप्त लाट कसब्यात असणार आहे आणि आहे असं मत गणेश भोकरे यांनी व्यक्त केले. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.